नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात देवमोगरा माता मंदिराजवळील टेकडीवर भगवान बिरसा मुंडा यांचा 8.5 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाचं भूमिपूजन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। काळ्या पाषाणातील हा पुतळा जयपूर येथे तयार करण्यात येणार असून परिसराचं सुशोभीकरण करून बगीचा व पिकनिक पॉइंटही विकसित केला जाणार आहे। पुतळ्याचं लोकार्पण जागतिक आदिवासी दिनी किंवा बिरसा मुंडा जयंती दिनी करण्याचा मानस असल्याचं आमदार रघुवंशी यांनी सांगितलं। यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई देवमोगरा मातेच्या चरणी वंदन करतो। बऱ्याच वर्षापासून म्हटलं तरी चालेल, नंदुरबार शहरामध्ये भगवान बिरसा मुंडाचा पुतळा उभा केला पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी होती। कुठे उभारायचा याच्यावरच एकमत होत नव्हतं। शेवटी नंदुरबार नगरपालिकेने विचार केला की आई देवमोगरा मातेच्या मंदिराच्या समोर भगवान बिरसा मुंडांचा पुतळा आपण उभारावा, जेणेकरून जेवढे रस्ते या शहराला येतात, नवापूर, साक्री आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणारा रस्ता, या सर्व ठिकाणावरून भगवान बिरसा मुंडांचे दर्शन होतील असं नंदुरबार नगरपालिका बसवते आहे। माझ्या माहितीप्रमाणे नैसर्गिक जेवढी उंची असते, आपण असा काठी का धनुष्यबाण धरलेला फोटो जो आहे त्याच्याप्रमाणे 8.5 फुटाचा पुतळा आहे। काळ्या पाषाणामध्ये, त्या पाषाणामध्ये आपण महादेवाची मूर्ती बनवून आणली आहे। ज्या पाषाणामध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची ऑर्डर दिली आहे, त्याच पाषाणामध्ये आपण भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याची सुद्धा ऑर्डर जयपूरला दिलेली आहे। तो केव्हा बनवून येईल, कारण कारागीर हाताने घडवतात मूर्ती। माझा विचार आहे 9 तारखेच्या 9 ऑगस्टच्या गौरवदिनी व्हायला पाहिजे। मग मी परत माहिती घेतली, बिरसा मुंडांची जन्मदिवस आहे, तर ज्या दिवशी आपली मूर्ती तयार होऊन जाईल, कारण तिला जयपूरहून इथे यायला बी वेळ लागेल, घडवायची आहे, घाई करून चालणार नाही। अत्यंत चांगला देखणा परिसर सुद्धा होईल आणि नंतर हळूहळू जेवढं जास्तीत जास्त पिकनिक स्पॉट तिथे करता येईल, एक गार्डनही करायची माझी इच्छा आहे। इकडच्या साईडला आई देवमोगरा मातेच्या मध्ये आणि भगवान बिरसा मुंडाच्या पुतळ्यापर्यंत एक गार्डनही करू, जेणेकरून येणाऱ्या लोकांचं बी समाधान होईल। घरून पण लहान मुलांच्या सकट आईवडील येतील, तर त्यांनाही इथं आल्यावर वाटलं पाहिजे की नाही, आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलो आहे, असा माझा प्रयत्न आहे। मी भगवान बिरसा मुंडाचा पुतळा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरुवातीला आमदार निधीतून त्याला पैसे दिलेले होते, पण त्याच्यात ते पूर्ण होत नाही। पण तरी उरलेले पैसे नंदुरबार नगरपालिकेने टाकणार असा होकार दिला। मी नंदुरबार नगरपालिकेचे बी आभार मानतो की त्यांनी 1 मिनिटामध्ये त्या गोष्टीला संमती दिली आणि आज आपण भूमिपूजन केलं आहे, मूर्तरूप आला आहे। भविष्यामध्ये 9 ऑगस्टला जर झाला तर चांगलंच आहे, नाहीतर मग भगवान बिरसा मुंडाची जयंती 15 नोव्हेंबरला असते, त्यावेळेला 100% आपण याचं उद्घाटन करू। मोठ्या लोकांना बोलवू, प्रसंगी आदिवासी मंत्री राज्याचे उईके साहेबांना बोलवू आणि त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण करू, असं माझा मानस आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।